नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, काल जे आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्याद्वारे जे मित्रांनो 2026 मित्रांनो त्यांची पहिली सरळ सेवा पदभरती जाहिरात जे मित्रांनो काल प्रसिद्ध झाली, ज्यामार्फत मित्रांनो तब्बल 175 जागा ज्या की भरल्या जाणाऱ्या आहेत आणि या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती जाहिरातीची वगैरे कालच्या व्हिडिओमध्ये आपण मिळवलेली होती. तर बरेच विद्यार्थी जे आहे लायब्ररी अटेंड या पदासाठी जे मित्रांनो PYQ क्वेश्चन त्यासोबत मित्रांनो जे काही प्रश्नपत्रिका या संदर्भामध्ये आपल्याला अनेक सारे कमेंट्स पाहायला मिळालेले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण TCS न मागील काही मित्रांनो लायब्ररी या पदासाठी घेतलेली काही परीक्षा होते त्याच्यामधली मित्रांनो आपल्याकडे एक रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली आहे मित्रांनो, जी की सेम टू सेम तुमच्या लायब्ररी अटेंड या पदाकरता मित्रांनो असणारी असेल. म्हणजेच की त्याचा क्वेश्चनचा लेवल जे काही एक्झाम पॅटर्न होता, फॉर्मॅट होता, सेम मित्रांनो तुम्हाला या प्रकारचं तुमच्या येणाऱ्या लायब्ररी अटेंड या पदासाठी पाहायला मिळणारा असेल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तुम्ही जर लायब्ररी अटेंड या पदाकरता अर्ज केलेला असेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, कारण का त्यावेळेस देखील जे TCS न परीक्षा घेतली होती त्यामध्ये देखील मित्रांनो सेम फॉर्मॅट होता. म्हणजेच की 60 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे आणि 40 प्रश्न हे टेक्निकलचे विचारण्यात आलेले होते आणि हाच फॉर्मॅट तुमच्या येणाऱ्या जे काही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या लायब्ररी अटेंड या पदाकरता मित्रांनो सेम टू सेम आहे. त्यामुळे क्वेश्चनचा लेवल वगैरे आणि अभ्यासक्रम देखील मित्रांनो सारखाच आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हा संपूर्ण क्वेश्चन पेपर हवा असेल तर मित्रांनो काल आपली बॅच देखील लॉन्च आपण केलेली आहे टेस्ट सिरीज व ई बुकची. त्यामुळे तुम्हाला हा जो आहे मित्रांनो आपला स्पेशली जो की क्वेश्चन पेपर तुम्हाला त्यामध्ये मिळून जाणारा असेल. तर सुरू करू व्हिडिओ आणि पाहू आता यामधलं काही आपण क्वेश्चन. तर यामध्ये पाहू शकता सेक्शन जो आहे टेक्निकलचा या ठिकाणी क्वेश्चन नंबर पहिला असा होता, खालीलपैकी कोणते मॉड्यूल सामान्यतः लायब्ररी ऑटोमेशन्स पॅकेजमध्ये समाविष्ट नसतं? तर लायब्ररी ऑटोमेशन्स पॅकेजमध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 ग्राफिक डिझायनिंग एडिटिंग हे जे आहे ऑटोमेशन्स पॅकेजमध्ये जे की समाविष्ट नसतं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असा होता, ऑनलाईन कॅटलॉगच्या संदर्भात OPAS चे पूर्ण रूप काय आहे? तर OPAS, तर याचं उत्तर होतं जे की पर्याय 2 ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग असं जे आहे जे की याचं पूर्ण रूप होणारं असेल, पर्याय नंबर 2. त्यानंतरचा तिसरा प्रश्न असा होता, ग्रंथालयामध्ये विषय निर्देशनाचा मुख्य उद्देश काय असतो? सब्जेक्ट इंडेक्सिंगचा मुख्य उद्देश काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की शोधणे सोपे व्हावे यासाठी विषयानुसार माहिती व्यवस्थित करणे हे जो आहे याचा जो की सब्जेक्ट इंडेक्सिंगचा हा मुख्य उद्देश असतो. पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न चौथा, विद्वत्तापूर्ण संवादाला पाठिंबा देण्यासाठी विद्यासंस्था ग्रंथालयाद्वारे सामान्यतः कोणती सेवा जे की दिली जाते? तर यापैकी तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 4 जे की प्राध्यापक संशोधनासाठी संस्थात्मक संग्रह जे की ही सेवा जी आहे थोडक्यात दिली जाते. पर्याय नंबर 4 याचं जे की उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारचे या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येतात मित्रांनो. तुम्हाला या प्रकारचे प्रश्न करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा पाचवा प्रश्न असा होता, लायब्ररी प्रिझर्वेशनमधील डिॲसिडिफिकेशनचा मुख्य उद्देश काय असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 आम्ल निष्क्रिय करणे आणि कागदाचं आयुष्य वाढवणे हे जे आहे जे की याचा मुख्य उद्देश असतो. पर्याय नंबर 3 याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा सहावा पुढचा प्रश्न असा होता, ग्रंथालयात KOHA सोबत इंटिग्रेट केलेला RFID तंत्रज्ञ वापरण्याचे प्राथमिक फायदे काय आहेत? तर प्राथमिक फायदे, तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 3 जे की RFID मुळे लायब्ररी साहित्याची रिअल टाइम ट्रॅकिंग करता येते, त्यामुळे इन्व्हेंटरची जी की अचूकता सुधारते. त्यामुळे पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे जे होणार होतं. त्यानंतरचा प्रश्न सातवा, पूर्णपणे ऑटोमेटेड लायब्ररी प्रणालीत Z39.50 प्रोटोकॉलची भूमिका काय आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 4 जे की यामुळे लायब्ररी संसाधने वाटून घेण्यासाठी बाह्य डेटाबेसची जे की कनेक्ट होते. पर्याय नंबर याचं 4 जे आहे ते होणार होतं. तर मित्रांनो त्यावेळेस देखील जी परीक्षा झाली होती त्यामध्ये देखील जे काही TCS ची टायमर पद्धत आहे ती मित्रांनो यामध्ये अप्लाइड होती आणि यावेळेस देखील आपली जी परीक्षा होणार आहे लायब्ररी अटेंड या पदासाठी यामध्ये देखील मित्रांनो टायमर बेस्ड जे की तुमची एक्झाम होणारी आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक सेक्शनला एक विशिष्ट प्रकारचा जो टायमर जो आहे तो दिलेला असतो आणि त्या टायमिंगमध्ये तुम्हाला तेवढे प्रश्न सोडवावे लागतात. त्यानंतरच तुम्हाला जो की पुढचा सेक्शन जो की पाहायला मिळणारा असेल. तर यामध्ये देखील सेम प्रोसेस होती. तर सेक्शन 1 मध्ये जे काही या ठिकाणचे प्रश्न होते जे की या ठिकाणी काही दिलेले आहेत, त्यानंतर सेक्शन दुसरा या ठिकाणी ऑटोमॅटेड जे की सुरू होणारा होता. त्यानंतरचा प्रश्न आठवा असा होता, खालीलपैकी कोणते वापरकर्त्यांना ऑनलाईन फाईलची साठवण आणि शेअर करून देणारे क्लाउड आधारित इंटरनेट सेवेचे उदाहरण आहे यापैकी? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर जे की 2 गुगल ड्राईव्ह हे जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर गुगल ड्राईव्ह हे त्याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा 9वा प्रश्न, लहान ऑटोमॅटिक लायब्ररीसाठी लायब्ररी ऑटोमेशनचे पॅकेज निवडताना कोणता एक महत्त्वाचा घटक आहे यापैकी? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 1, जे की MARC मानकांसाठी स्लॅकोबिलिटी, कस्टमायझेशन आणि सपोर्ट हे जे आहे एक महत्त्वाचं घटक होता. तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 1, याचं जे की उत्तर जे आहे ते होणारं होतं. त्यानंतरचा 10वा प्रश्न, सेवा प्रदात्यांशी संवाद साधताना ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वात प्रभावी मानला जातो यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की सभ्यपणे समस्येची स्पष्टपणे रूपरेखा सांगणे, संभाव्य उपाय सांगणे, हे सर्व जे आहे जे की दृष्टिकोन या ठिकाणी प्रभावी मानला जातो. पर्याय नंबर याचं 4 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं होतं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, ऑनलाईन कॅटलॉगमध्ये MARC 21 फॉर्मॅट वापरण्याचा खालीलपैकी कोणता मोठा फायदा असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, हे लायब्ररी सिस्टम्समध्ये सुसंगत डेटा एक्सचेंजला जो की मुभा देतो. पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे काय ते उत्तर जे आहे या ठिकाणी बनणारं असेल, जे की होतं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 12वा, ग्रंथालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते संप्रेषणाच्या भूमिकेचं सर्वोत्तम वर्णन करते? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 2, जे की लायब्ररी आणि त्यांच्या उपयुक्तांमध्ये माहितीची देवाणघेवाण करणे या ठिकाणी की याचं उत्तर जे आहे ते होणारं होतं मित्रांनो. त्यानंतरचा 13वा प्रश्न, इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम्सच्या वापराचा आधुनिक ग्रंथालय कामकाजावर कसा परिणाम झाला आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 4, जे की याने कॅटलॉग देवघेव आणि वापरकर्ता उपयोगकर्ता सेवा सुलभ जो की केल्या आहेत. त्यामुळे पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर जे आहे ते होणारं होतं. त्यानंतरचा 14वा प्रश्न असा होता, वितरित प्रणालीत मिडलवेअरचा मुख्य उद्देश काय असतो? तर मिडलवेअरचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की वेगवेगळ्या सॉफ्टवेअर अनुप्रयोगाती देवाणघेवाण जे की सक्षम करणे, हा जो आहे थोडक्यामध्ये जे की असतो. त्यानंतरचा 15वा प्रश्न, लायब्ररी ऑटोमेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणते कार्य सामान्यतः स्वयंचलित केले जाते? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 1, जे की संसाधनाचे कॅटलॉगिंग आणि देवघेव हे जे आहे याचं उत्तर या ठिकाणी जे की बनणारं होतं. पर्याय नंबर याचं जे की या ठिकाणी 1 हे उत्तर होणारं होतं. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या मित्रांनो लायब्ररी अटेंड या पदाकरता असलेली स्पेशली मित्रांनो आपली टेस्ट सिरीज प्लस ई बुकची बॅच इनरोल करण्याचा मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून ही लगेचच्या लगेच लायब्ररी अटेंड या पदाची मित्रांनो आपली बॅच इनरोल करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण अभ्यासनुसार, अभ्यास पॅटर्ननुसार आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही A to Z ऍड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काय याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ऍड करून दिलेला आहे तुम्हाला. नॉन टेक्निकल मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस ई बुक मिळणार आहे, तर टेक्निकल मित्रांनो तुम्हाला 1000हून जास्त प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नसंच मिळणार आहे, ज्यामध्ये तुमच्या अभ्यासक्रमाच्या टॉपिक वाईज सर्व काय आपण A to Z जे अवेलेबल करून दिलेलं आहे. ज्यात तुम्हाला TCS पॅटर्नची मित्रांनो मागील प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून दिलेली आहे, जे की तुम्हाला या पदाकरता लायब्ररी या पदाकरता हे सर्व प्रश्नपत्रिका जे की मागील परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काय वेळेचं योग्य नियोजन, नवीन अभ्यासक्रमानुसारची संपूर्ण तयारी या ठिकाणी करता येणारी असेल. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली ही बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि त्यामध्ये मित्रांनो पेड क्लासेसच्या सेक्शनमध्ये जाऊन ही संपूर्ण काय आपली स्पेशली क्रॅश कोर्स बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता. लगेचच्या लगेच जॉईन करा मित्रांनो, चांगलं उत्तम विद्यार्थी मित्रांनो आपली स्पेशली बॅच मित्रांनो जॉईन करायचं तर जॉईन करून घ्या. त्यामध्ये आपण परिपूर्ण तुमचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे मित्रांनो जे काही टेस्ट आहेत आपण ऍड केलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला ई बुक देखील आपण नॉन टेक्निकलचे ऍड करून दिलेले आहे. टेक्निकल मध्ये मित्रांनो तुम्हाला 26 तुमच्या टॉपिक वाईज सर्व काही MCQ मिळणारे आहेत, जे की प्रॅक्टिससाठी ज्यात तुम्हाला 1000 प्लस मित्रांनो MCQ जे की परिपूर्ण मराठी भाषेमधून आपण तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन पेपर देखील त्यामध्ये सोडवायला मिळणारा असेल. तर आता हा झाला मित्रांनो सेक्शन 1 जो की पहिला. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेक्शन 2 या ठिकाणी सुरू होतो, जे की सब्जेक्ट नुसारचा. तर यामधून आपण आता डायरेक्टली आपल्या त्या सेक्शनवर पोहोचू जे की आपण सुरू केलेला होता, म्हणजेच की जो आपला टेक्निकलचा जो सेक्शन आहे त्यावर आपण डायरेक्टली आता जाऊ. तर या ठिकाणी आपण टेक्निकलचा या ठिकाणी आलेलो आहोत, टेक्निकल सब्जेक्ट लॅब 2 म्हणजेच की आपला सेक्शन 2 वर. तर यामधले आता प्रश्न परत 1 पासून सुरू होणारे असतील आणि यामध्ये पाहू आपण आता सेक्शन 2 चे क्वेश्चन्स. तर रिअल टाइम टेक्स्ट संभाषणासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या इंटरनेट कम्युनिकेशन टूलचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की चॅट किंवा इन्स्टंट मेसेजिंग हे जे आहे याचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते लायब्ररी कन्सल्टिंगचे कार्य नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की स्वतंत्रपणे वैयक्तिक ग्रंथालय कॅटलॉग विकसित करणे हे कार्य नाही. त्यानंतरचा तिसरा प्रश्न,
ग्रंथालयातील साहित्यासह साहित्यिक, नाट्यरचना, संगीत आणि कलाकृतीची कॉपीराईट संरक्षणाचे नियमन कोणता भारतीय कायदा करतो यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2, जे की भारतीय प्रतिअधिकार कायदा 1957 हा जो आहे थोडक्यामध्ये करतो. त्यानंतर 14 प्रश्न, खालीलपैकी कोणते ग्रंथालय ऑटोमेशन प्रक्रियेतील पहिली पायरी असते? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की गरजांचे मूल्यांकन करणे आणि सिस्टम रिक्वायरमेंटचं नियोजन करणं हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा 5वा प्रश्न, कागदावर आधारित ग्रंथालय साहित्यावर निरामलीकरण जे आपण डिॲसिडिफिकेशन असं म्हणतो तर केले जाते, याचे मुख्य कारण काय आहे यामागचं? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 3, जे की आम्लाचं उदासीकरण करण्यासाठी आणि कागदांचे आयुष्य वाढवण्यासाठी. त्यानंतरचा पुढचा 6वा प्रश्न, कागदावर आधारित ग्रंथालय साहित्यांच्या दीर्घकालीन जतनासाठी खालीलपैकी कोणती पर्यावरणीय परिस्थिती जे की सर्वात अनुकूल असते? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 4, जे की 20° तापमान आणि 50% सापेक्ष आर्द्रता हे जे आहे जे की अनुकूल असते. पर्याय नंबर याचं 4, त्यामुळे उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा 7वा प्रश्न असा होता, ग्रंथालय डॉक्युमेंट डिलिव्हरीच्या सेवेचे DDS प्राथमिक उद्दिष्ट काय असतं? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर 4, वापरकर्त्यांनी विनंती केलेले डॉक्युमेंट्स विशेषतः डिजिटल प्रती किंवा जलद पोहोचवणे असं जे की याचा उद्देश होता. त्यानंतर 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणते देवाणघेवाण प्रक्रियेतील अभिप्रायांच्या भूमिकेचे सर्वोत्तम उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की हे संदेश प्राप्तकर्त्याला मिळाला आणि समजला की नाही याची पुष्टी करतं. त्यानंतरचा 9वा प्रश्न, प्रभावी अहवालाच्या खालीलपैकी कोणते महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर होतं 2, शीर्षक, ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि लॉजिकल फ्रासेससह स्पष्ट रचना असणे हे जे आहे थोडक्यामध्ये होतं. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 10वा, ग्रंथालय तालिकामध्ये विषय निर्देशकांचा प्राथमिक उद्देश काय असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4, मजकुरांच्या आधारावर कागदपत्रे व्यवस्थित करणे आणि पुनर्प्राप्त करणे हा जो आहे थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा क्वेश्चन 11वा, विद्यासंस्थांमध्ये ग्रंथालयाची प्राथमिक भूमिका काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय 4, जे की शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन, अध्ययन आणि संशोधनाला पाठिंबा देणे. त्यानंतरचा 12वा प्रश्न, ग्रंथालय ऑटोमेशनचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं उत्तर आहे 1, ग्रंथालयाची कामे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी संगणकाचा वापर करणे. त्यानंतरचा 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणते संस्थेतील अंतर्गत देवाणघेवाणीचं उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे 2, कर्मचाऱ्यांना पाठवलेले कंपनीचे वृत्तपत्र हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, विद्याशाखीय किंवा शैक्षणिक संस्थेचा प्राथमिक उद्देश काय असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय 3, जे की अध्यापन, शिक्षण आणि संशोधन उपक्रमाचे सुलभीकरण करणे हे जे आहे उद्देश असतो. त्यानंतर 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणते संशोधन प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की संशोधन विषय ओळखणे हे जे आहे की पहिलं पाऊल आहे. पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं होतं. त्यानंतर मित्रांनो आता इथून सेक्शन 3 जो आहे सुरू होतो. सेक्शन 3 मध्ये देखील मित्रांनो यामध्ये प्रश्न जे की पुढील आपले समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो आता पुढचा जो आपला सेक्शन 3 आहे जे की आपल्या पुढच्या भागामध्ये पाहू. आता या भागामध्ये आपण 2 सेक्शन्स कव्हर केलेले आहेत जे की लायब्ररी या पदाच्या टेक्निकलचे. तर तुम्हाला पुढचं शिक्षण लवकरात लवकर हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची आणि ई बुकची बॅच परचेस केली नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला या पदाच्या संपूर्ण काही आपण IMP कव्हर करून दिलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.